आपण प्रोटीनने भरपूर लहानांपासून ते मोठ्यांना आवडणारी सुक्की मटकीची भाजी बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यात आणि टिफिनमध्ये सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो। अगदी कमी वेळात तयार होणारी ही मोड आलेली मटकीची सुक्की भाजी आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। तर आज माझ्याकडे असं वातावरण छान आहे, त्यामुळे मुलांना काहीतरी लवकर आणि झटपट बनणारच द्यावं असं वाटलं, म्हणून मी आज हा बेत बनवलेला आहे। तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, पाणी भरून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण छान मटकी टाकून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 वाटीच्या प्रमाणात मटकी घेतलेली आहे। ही मटकी छान स्वच्छ करून घेतलेली आहे आणि हे पाण्यामध्ये अशा प्रकारे टाकलेली आहे। ही आपल्याला 4 ते 5 तास ठेवायची आहे आणि त्यानंतर ही भिजल्यावर आपल्याला कापडमध्ये हिला बांधून ठेवायचं आहे। त्यामुळे काय होईल, आपल्या मटकीला एकदम व्यवस्थित आणि छान असे मोड येतील। मी इथे हे झाकून ठेवून सर्व प्रक्रिया करून घेतलेली आहे। तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे इथे हे मोड आलेले आहे। आता आपण हे खोलून बघूया। अशा स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि उबदार जागेमध्ये ठेवल्यानंतर आपल्या मटकीला इतके छान मोड आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे लहान मुलांसाठी आणि आपल्यासाठीही खूप छान आहे। मटकीमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात आणि याच्या भाज्या किंवा सॅलड आपल्यासाठी चांगलंच असतं। तुम्ही बघा किती छान आणि मोकळे मोकळे सर्व झालेले आहेत। आता यामधील एक तुम्हाला दाखवते, बघा मोड खूप छान आलेले आहेत। हे आपण आता एका पॉटमध्ये काढून घेऊया। त्यासाठी मी अशा प्रकारे एक भांडं घेतलेलं आहे। याला आता आपण थोडं हवेशीर मोकळं ठेवूया, म्हणजे यातील जे गरमपणा आहे तो निघून जाईल आणि हे छान मोकळे मोकळे होतील। आता हे रात्रीपासून अशा प्रकारे झालेले आहेत, तर याला थोडं हवा लागू देऊया आणि त्यासाठीच आता आपण थोडी पूर्वतयारीही करून घेऊया। मी इथे कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर ही मोड आलेली मटकीसुद्धा घेतलेली आहे। ही सुक्कीच मटकी आहे। आता कांदा कापून घेऊया आणि हिरवी मिरचीसुद्धा थोडीशी कापून घेऊया। हे आपल्याला भाजीला फोडणीसाठी लागेल। आपल्याला टिफिनमध्ये भाजी न्यायची आहे, त्यासाठी झटपट ही रेसिपी आपल्याला बनवायची आहे। इथे कढीपत्तासुद्धा छान ठेवून घेऊया। तर मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे। त्यासाठीच इथे मी गॅस छान सुरू केलेला आहे आणि तेल, जिरं, मोहरीची फोडणीसुद्धा दिलेली आहे। कांदा टाकून घेऊया आणि परतल्यानंतर छान हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा टाकून घेऊया। मी इथे अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली होती, ते टाकून घेतलेली आहे। आपल्याला जास्त काही याला लावायची गरज नाही, ही सुक्की भाजी बनवत आहोत, म्हणून इथे थोडं खोबऱ्याचा कूटसुद्धा टाकून घेतलेला आहे। आता त्यानंतर इथे तिखट, हळद, जिरं, धना पावडरसुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतरच मी थोडा कांदा लसूण मसालासुद्धा यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे भाजीला चव एकदम छान येईल। थोडं चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे सर्व झाल्यानंतर हे छान मसाले आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर टोमॅटोसुद्धा छान होऊ द्यायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला आपली मटकीसुद्धा टाकून घ्यायची आहे। मी 1.5 वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मटकी टाकून घेतलेली आहे। आता याला छान व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आणि सर्व मसाले यायला लागायला हवे। हे मसाले लागल्यामुळेच काय होईल, याची स्टीमही याला छान मिळेल। आता थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे, जेवढं आपल्याला याला गरज आहे तितकंच पाणी यामध्ये टाकून याला एक स्टीम आपण घेऊन घेऊया। आता झाकून ठेवून कमसे कम 5 मिनिट तरी याला आपल्याला ठेवावे लागेल। तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आणि चवदारही झालेली आहे। बघा किती छान मोकळी मोकळी झालेली आहे, कुठल्याही प्रकारे हे अशी गाठा झाली नाही। तर तुम्ही बघा छान मोकळी मोकळी आणि सुक्की सुक्की आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा, मुलांना टिफिनमध्ये द्या। रेसिपी आवडल्यास सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सर्वांना पाठवा आणि मुलांना अशा प्रकारे बनवून द्या। थँक्यू।